फलंदाजीत सागा विरुद्ध ओमसाई आगासन या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. गुरुदत्त चेहरादेव सागा विरुद्ध ओमसाई आगासन. नाणेफेकीचा कॉल जिंकला सागाव संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, माफ करा. तर आमचे आगासन गावचे कुंडलिकजी मुंडे लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आगासन या दोन संघांमध्ये फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय आगासन. तर गोलंदाजी करतोय सागाव संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वेदांत. पहिलं षटक हाताळतोय. स्ट्रायक एंड वरती फलंदाज करणसाठी हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज चेंडू वरती येतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गोलंदाज वेदांत न. दुसरा चेंडू करणसाठी. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. वेगानं चेंडू चाललाय. दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. पंच हे जे आमच्याकडे वळतायत सांगतायत हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेनं खातं कोल्लं जात आहे ओमसाई आगासन संघाचं. दुसरा चेंडू. यावेळी फटका चांगलाय. कव्हरच्या दिशेनं खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. करणच्या बॅट बंद. दमदार चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 धावा डबलकावरती. करणच्या बॅट मधनं चौकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. हुक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउन्स चौकार. येतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज वेदांतनं. तदनंतर अतिरिक्त धाव आली. तदनंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक चौकार आणि तदनंतर डीप फाईन लेगला चौकार आलाय.
पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक हरेश. आता चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण हरेशचं. अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या दाबलकावरती 11 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चक्रीवादळ येतंय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा दाबलकावरती 11 धावा. वेदांत करणसाठी ओरपीच चेंडू फेकून दिलाय सीमा पार. करणच्या बॅटमधनं दमदार षटकार. काढलाय हरेश येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण हरेशचा. जोपर्यंत अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. 2 धावांच्या मदतीनं धावा दाबलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. समाप्तीनंतर चांगली बॅटिंग केली पहिल्या षटकामध्ये गोलंदाज फलंदाज करणनं. वैयक्तिक 18 धावा कुठल्यात करणनं. त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आणि 2 दुहेरी धावा 1 निर्धाव चेंडू खेळलाय. 6 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्यात 19 धावा झाल्यात. करणच्या 18 सांगतोय मी. एकोणावीस धावा दाबलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू स्विचिटचा फटका निल्सनच्या बॅटमधनं जाईल सीमा बार. येतोय दमदार षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या दाबलकावरती 25 धावा. पहिल्या चेंडूवर यावेळेस ड्राईव्ह केला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण रितेशचं. 1 धाव मिळते. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या दाबलकावरती 26 धावा. तिसरा चेंडू यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. दाद मागितली. दाद उचलून धरली. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला 26 या धावसंख्येवरती ओमसाई आगासन संघाला.
लागतंय लेग बिफोर द विकेटच्या माध्यमातून तो बाद झालाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा डबलकवरती 26 धावा आगासन संघाच्या. नवीन फलंदाज विराज मुंडे येतोय. चांगला अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय आगासन संघाचा. स्ट्रायकरवरती असेल तर अनुभवी गोलंदाज मिलिंद म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळून केला ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. चांगले क्षेत्ररक्षण. अडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा डबलकवरती 27 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 27 धावा डबलकवरती लागल्या तर ओमसाई आगासन संघाच्या. दुसरं षटक मार्ग असते. गोलंदाज मिलिंद म्हात्रे 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय. महत्वपूर्ण गडी बाद केलाय मिलिंदनं. 5वा चेंडू निल्सनसाठी स्विचिटचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत थांबलेत आणि त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय चेंडू. जाईल सीमा पार. येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डबलकवरती 31 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. इथे फटका चांगला आहे निल्सनच्या बॅट मधनं. जाईल सीमा पार. येतोय हा दमदार षटकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अवधूत ज्यानं या आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच अवधूत 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या या आधीच्या सामन्यामध्ये. विकेट घेतला होता तोच अवधूत येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा डबलकवरती पाहायला मिळत आहेत 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. धावा डबलकवरती पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक अवधूतचं. पहिला चेंडू टप्पा पडलाय. गिरकी घेतली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. दुसरा चेंडू अवधूतचा. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. वेदांत चेंडू खाली. चुकी होणार नाही. या फलंदाज होतोय बाद. विराटच्या स्वरूपात आणखीन एक झटका लागलाय आगासन संघाला.
फलंदाज आक्रमक हार्ड हिटर फलंदाज केजू मुंडे. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा धाबलकावरती 37 धावा. चांगली गोलंदाजी गोलंदाज अवधूतच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू निर्धावात आलेत. अवधूतनं हार्ड हिटर फलंदाज संघाचा तारणहार केजू मुंडे. तिसरा चेंडू केजूसाठी अवधूतचा. इथे केजूनं लवकर पीक केलाय, फेकून दिलाय, सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा दमदार षटकार केजूच्या बॅट मधनं. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती 43 धावा. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धाबलकावरती 43 धावा. स्पीडअप करा सागाव संघ. इथे पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये होता, फेकून दिला सीमा पार. येतोय लागोपाठचा दुसरा षटकार केजूच्या बॅट मधनं. धावसंख्या धाबलकावरती 49 धावा. पाचवा चेंडू यावेळेस वेगवान चेंडू हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत हरेश, चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 3 आगासन संघाला. मुंडे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. धावसंख्या धाबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 49 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. स्ट्रायकरवरती मोनिश साठी वेगवान चेंडू. बॅटची कडा घेतली आहे. यष्टी रक्षक बीट झालाय. थर्ड मॅन बीट. चेंडू जाई लॉंग स्टॉप सीमा पार. येतोय चौकार. खेळ समाप्त झाला. धावा धाबलकावरती 53 धावा. 50 कंप्लीट होती या आगासन संघाची. स्क्रीनवर आपण पाहू शकता शिरडोन संघ, वीर बजरंग शिरडोन संघ आपण पाहू शकता स्क्रीनवरती. आणि त्यांच्यासोबत विनोद दादा पाटील, ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. रोहित शेवटचा चेंडू
शेवटचं षटक खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला इथे पाहायचंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे रनआउटसाठी. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. बघायचं आपण काय असेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत नितीन पाटील. फलंदाज बाद आहे. पाटील ज्याने मागच्या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी दाखवली होती. 11 चेंडूमध्ये 35 धावांची बहारदारी केली आपल्या संघासाठी केली होती. तो ओमकार येतोय. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. शेवटचं षटक रोहितचं दुसरा चेंडू ओमकारसाठी. हुक्क्याला चेंडूला हवे ते वेदांत जज करतोय. चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद ओमकारच्या स्वरूपात. आणखीन झटका बसतोय. पाच गडी बाद झाले 53 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज डावखुऱ्या त्याचा आक्रमक फलंदाज विनायक मुंडे. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. विनायक आहे स्ट्रायकनवरती. 53 धावा धापलकेवरती पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांमध्ये 53 धावा होत्या. पहिले 2 चेंडू पाहायला गेलं तर धावचीच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. यावेळेस ड्राईव्ह केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक येत आहेत. सूरज चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात ओम साई आगासन संघाच्या. 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. यावेळेस विनायकच्या बॅटमधला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक घेत आहेत राम. टिपलाय झेल आणि संपलाय खेळ फलंदाज विनायकचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सिद्धेशनं. आल्या मोठा फटका खेळायचं होतं. तसं होत नाहीये. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते.
साठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवे ते चेंडू सूरज चेंडू खाली चुकी होणार नाही फलंदाज होतोय बाद धक्का क्रमांक 8 लागलाय तो म्हणजेच आगासन संघाला पहिलं सत्र समाप्त झालंय 55 धावा कुठल्यात 8 गाड्यांच्या मोबदल्यात षटकामध्ये 5 विकेट गेलेत 2 धावचीच्या स्वरूपात आणि 3 गडी बाद केलेत रोहितनं आणि फक्त 2 धावा खर्च केलेत कमबॅक केला या षटकामध्ये रोहितनं 4 षटकांमध्ये 55 धावा विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय चला सागाव संघ आपली सलामीची जोडी पाठवून द्या कमरुद्दीन साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कमरुद्दीन साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत पंचावन्न धावा कुठल्याच आगासन संघानं पहिल्या सत्रामध्ये 8 गाड्यांच्या मोबदल्यात 56 धावांचं लक्ष्य आहे तो म्हणजेच सागाव संघासमोर त्या धावा कशा प्रकारे पार करेल सागाव संघ की धावसंख्येला रोख लावेल आगासन संघ ऐकण्यासाठी जाऊयात माझे मित्र नेतिवळी गावचा बुलंद आवाज प्रथमेश ठाकूर सरांकडे
55-77 ग्रुप महाराष्ट्र राज्य आमचे दावडीचे मुकेश दादा पाटील याचं देखील शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चोवीस चेंडू आणि 56 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग इन वरती सचिन मात्रे आणि नॉन स्ट्रायकिंग इन वरती सूरजला आपण पाहणार आहोत. सचिन ऑन स्ट्राइक बॉलिंग मार्क वरती जेन्युइन ऑलराउंडर ओमसाई अग्गासनचा विराज मुंडे पहिला चेंडू घेऊन आला. पहिला चेंडू भिरकावून दिलाय स्वीपर कव्हरच्या दिशेनं. फटका तर चांगला होता. आउटफील्ड देखील तिकडे प्रचंड फास्ट आहे पण चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं. डीप मध्ये भरपूर वेगानं धावत क्षेत्ररक्षक मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेनं विनायकला आपण पाहतोय. संतोषदा पाटील आमचे 40+ चे जबरदस्त होतकरू क्रिकेटपटू त्यांचं देखील शुभागमन झालं. आणि 55-77 ग्रुप महाराष्ट्र राज्य आपण पाहतोय. उपाध्यक्ष मुकेशदादा पाटील दावडी यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. विराज गोलंदाजी मार्क वरती पुढचा चेंडू 23 चेंडू 54 ची गरज. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णतः फसलाय. ऑफ स्टिक वरती चेंडू जाऊन आदळलाय. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. लागणारा पहिला धक्का सचिन मी विनय विजय प्रत्येकाला झालेली आहे. आता चेंडू मात्र आपण पाहतोय 2 हाताळले 2 धावा खर्च केल्यात. विकेटचं देखील पतन झालंय. 22 चेंडू 54 धावांचं समीकरण. टार्गेट इथं आपण पाहिलं तर एकंदरीत 56 56 होतं. 56चा पाठलाग करायचा आहे. चिरादेव सागाव संघाला देखील ऑनसाइडला लॉब करायचा होता. बॅट स्विंग बघा किती वेगानं झाली. ओमकार पाटील यांचा आवाज अखंड मैदानामध्ये आपण ऐकतोय. ते कुठे असले तरी आवाज देत असतात. गोलंदाजालाही त्यांची खासियत आहे. आत्मविश्वास वाढवणं गोलंदाजाचं. प्रत्येक खेळाडू क्लॅपिंग करतोय ॲप्रिशिएट करतोय गोलंदाज विराजला. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोस्टली पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहत असतो केजू मुंडेला पण आता 4 षटकाच्या सामन्यात त्यामुळे कुठेतरी बदल आपल्याला पाहायला मिळतो. ऑफसाईड मध्ये फटका खेळून काढला. डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अनिकेत आहेत. चांगली फिल्डिंग अनिकेत द्वारा आपल्याला पाहायला मिळते. विराज पुन्हा एकदा 4 चेंडू हाताळले 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा चेंडू विराज मुंडेचा कोलात हाताळण्याचा प्रयत्न सफल राहिला. चांगला चेंडू होता. ऑनसाईडला वळवला गेलाय. फिल्डर डीप मध्ये ओमकारला आपण तिकडे पाहतोय. या ओमकारनं मात्र पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती पण या सामन्यामध्ये आपण पाहतोय पूर्वार्धात 0वर तो बाद झाला. या मॅचमध्ये आपण पाहिलं निल्सनने चांगली बॅटिंग केली. वैयक्तिक 17 धावा त्याने कुठल्या त्यानंतर 18 धावांचं योगदान ब्लॉकबस्टर बेडेकरचं राहिलं. कारण बेडेकरनं अप्रतिम बॅटिंग केली. केजू मुंडेने देखील 2 षटकार लगावले आणि धावफलक जर आपण पाहिलं तर एकंदरीत 56 वरती आले. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय कॅचचं दुसरा सत्र आहे. लॉंग ऑनला आपण पाहतोय चेंडू सीमा पलीकडे आयवा कॅच घेतलाय. 6 धावा.
प्रिन्स ऑफ अगासन आमचे बंधुतुल्य मित्र, सुपर स्पोर्ट्स .in या वाहिनीचे सर्वा दीपेश मुंडे आमच्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. त्याचं देखील मी स्वागत करतोय. त्याच्या माध्यमातून अगासन संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यात एवन जोडे आपण पाहत असतो, दीपेश आणि रोहितची. दीपू मुंडे त्यांचं स्वागत आहे. रुशाल मात्रे दुखापतग्रस्त आहेत, लवकरच कमबॅक होईल. 4 मेडन षटक तरी येतील त्यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. हा आत्मविश्वास प्रणव महत्वाचा आहे भरपूर. प्रणव उर्फ घबरे आमचे वाहतात गाडा मालक आहेत. त्यावेळेस फर्स्ट स्लिप मधून बॉल मागे आला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड मॅन पार. अनोख्या अंदाजामध्ये पंच इशारा करतायत. 4 धावा चौका. वरती तुम्हाला पाहायला मिळेल 14 ऑन बोर्ड. पाठलाग 56चा करायचा आहे. केजू मुंडेच्या विरोधामध्ये चौकार तयाराला ऑन साईडला बॉलला गेलाय. बॉल मागे चला डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर तिकडे तैनात आहेत. एका ताबेमध्ये समाधान मानावं लागेल. हा नाही कॉलिंग इथे मात्र खूप महत्वाची आहे बघा. रोहित आणि सूरजला मात्र चांगली पार्टनरशिप इथनं बिल्डअप करावी लागेल. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं दोघांमध्येही आता 13 धावांची पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे. कारण 2 या धावासंख्येवरती पहिला झटका सचिन म्हात्रेच्या स्वरूपामध्ये आपण पाहिला. पुढचा बॉल फार एंड वरून पुन्हा एकदा केजू मुंडे ऑन साइडला फक्त दिशा दिली. टर्न केले चेंडूला. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला कोणत्याही प्रकारे क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हते. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग सीमा पलीकडे. पंचांचा 4 धावांसाठी. चौकार आलाय केजूच्या विरोधामध्ये. दुसरा चौकार आलाय केजूच्या षटकात. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईड रिजन मध्ये होता. खरं तर बॅटची आतली कडा लागली. मोठी एज घेतली बॅटची. त्यानंतर चेंडू मात्र ऑन साईडला ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. करिश मिड विकेटला. संचित पाटील देखील इंजर्ड बघा. आज शेडो संघ म्हटलं की रुशाल मात्रे थोडे दुखापतग्रस्त आहेत. संचित पाटील दुखापतग्रस्त आपण पाहतोय. सॉफ्टवेअरने खेळून काढतायत. केजूचे षटक ढकलून खेळण्याचा प्रयत्न करतात पण तिथे केजू थोडे नाराज दिसतात कारण क्षेत्ररक्षण हवं तसं होत नाहीये. सध्या आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल. आमचे सर्व मुख्य आयोजक देखील तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडोन भरत विठ्ठल पाटील यांना आपण पाहतात. त्यांच्या समवेत शाहूमामा पाटील आहेत आमचे. तसं आपण पाहतोय रेवन्ना आमचे व्यासपीठावरती 40+ होतकरू क्रिकेटपटू तुम्ही पाहतायत. संतोष नाना पाटील यांना देखील आपण पाहतात आमच्या व्यासपीठावर. ही मान्यवरांची मांदियाळी तुम्ही पाहतायत. पुढचा चेंडू यावेळेस बॉलच बॅक खेळायचा होता. जोरदार हिट झालाय चेंडू. केजू मुंडेला जास्त दुखापत असेल तर केजू सांगायचं आहे. चला फर्स्ट एड किट अवेलेबल करून द्या लवकर. छोटू चला लवकर.
स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे संपूर्ण वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनचा आवर्जून आम्ही नाम उल्लेख करू, कारण प्रचंड मेहनत त्यांची आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळाली आणि त्याचा देखील नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहतात शिरडोन चषक ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वीर बजरंग शिरडोनचे सर्व खेळाडू आपण पाहतो. सुशांत म्हात्रे, आविष्कार पाटील, विवेक पाटील, नितीन पाटील, स्वप्नील पाटील, ऋषाल म्हात्रे, दिनेश म्हात्रे, सुयोग पाटील, विनोद म्हात्रे, अस्तिक पाटील, निखिल पाटील, प्रेम पाटील, प्रणव पाटील, वैभव पाटील, भूषण भगत, प्रणव म्हात्रे, विराज म्हात्रे, दक्ष पाटील, बबलू पाटील आणि हितेश रंगनाथ पाटील या सर्वांचं आपण पाहतोय जबरदस्त योगदान आमच्या स्पर्धेला राहिलेलं आहे. नावं झाले तर आपण या लवकर प्लीज. बबन म्हात्रे आमचे शिरडोनचे, बबन दादा म्हात्रेने विनंती आपण या लवकर प्लीज. डॉक्टर साहेब या इथे, घोरपडे डॉक्टर यांना विनंती आहे. डॉक्टर साहेब या इथे 2 मिनिटं. बघा कॉमेंट्री बॉक्स समोर कोणी येऊ नका, विनंती आहे. बारा बॉल 33 ची गरज आहे. चला आता सामना सुरू करा. 12 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण आहे. ओ यावेळेस काय घडलंय, बॅटची एज आहे, थर्डमॅन ऍक्शन मध्ये येतोय, लगेच एक धाव पूर्ण केली आहे. 12-33 समीकरण होतं. 12 चेंडू 33 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती एक धाव अंकित झाली आहे. 11 चेंडू 32 धावांचं समीकरण. क्या बात आहे. आमचे बबन म्हात्रे एका झटक्यात अगदी त्यांनी पाहिलं तर केजू मुंडे यांना दुखापत झाली, त्यांनी अगदी एका झटक्यात ती ठीक केली. विनोद म्हात्रे बघा आमचे यांचे पिताश्री आहेत. ऑन साइडला खेळला गेला फटका अतिशय सुंदर आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर धावतायत. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. बेडेकर तिकडे बघा किती वेगाने पोहोचले. करण बेडेकरांना आपण पाहतोय. समीकरण बदलतंय वारंवार आपण पाहिलं तर. आता चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 24 धावांची गरज असेल. लवकरात लवकर झालेली दुखापत बरी व्हावी हीच आपण प्रार्थना करूया या स्पर्धेच्या वतीने केजू मुंडेला. कारण बॉलिंग आर्म जो त्यांचा आहे गोलंदाजी करण्यासाठी जो हात वापरतात, राईट आर्म गोलंदाजी ते करतात आणि त्या उजव्या हातालाच दुखापत झाली होती. डेड बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल अनिकेतचा सोडून दिलाय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव. यापूर्वी आपण अनिकेतला पाहिलं की फार एंड वरून गोलंदाजी केली होती. आता मात्र
सध्या आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतात. 33 झाल्या, 23 करायच्यात. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9-23. ऑन साइडला फटका. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग? डेफिनेटली प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेशी वार्तालाप करताना चेंडू मिड विकेटच्या बाहेर. लॉंग बिग वे, बिग हिट. गरज मॅच मध्ये 8-17, 17-11 कोणाला असेल सध्या गोलंदाजावरती देखील दबाव आहे आणि त्यामुळे बेडेकर चर्चा करतायत. चर्चा होणं देखील महत्वाचं आहे. नक्कीच आम्ही डॉक्टर साहेबांचं महत्वपूर्ण आभार व्यक्त करू, कारण केजू मुंडेला दुखापत झाली. त्यानंतर आमचे बबनजी म्हात्रे खरंतर त्यांनी जवळपास ते योग्यरित्या काम केलं, पण त्यानंतर आमचे डॉक्टर साहेब त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक हवेस सोबत पाठवलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाचा दुप्पट लांब पल्ल्याचा भव्य 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 षटकार. या मॅच मध्ये 5,56,000 असा करायचा होता. समीकरण 7 चेंडू 11 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये 3 षटकार आलेत. अनिकेत कुठेतरी महागडा ठरतो. यापूर्वी केजून 13 खर्च केला, त्यापूर्वी विराजने 10 खर्च केल्या आणि या ओव्हर मध्ये धावांची गती प्रचंड वाढली. आणखीन एक जबरदस्त फटका आपण पाहतोय. पूर्णपणे मॅचला सागव संघाच्या बाजूने खेचून आणणारा स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पॉवर पॅक्ट रोहितच्या बॅटमधनं सलगचा षटकार. गोळवली संघ कर्णधार आपण लवकर या. यश पाटील विनंती आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चला यश पाटील यांना विनंती असेल. वैयक्तिक सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 11 चेंडू मध्ये 40 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली आहे रोहितने. त्यामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 5 षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. चांगली बॅटिंग करतो रोहित मैदानाच्या आतमध्ये. रोहित शो मस्ट गो ऑन. आणि आज आपण पाहिलं पॉवर ऑफ हिटमॅन रोहित आपण पाहतोय सागावचा हिटमॅन आहे आणि त्याने जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. धावांची गरज आहे. आज मैदानाच्या आतमध्ये शिरडून चषक आझाद मैदानामध्ये रोहित हिटमॅन चमकला तो सागावचा. आणि आज पहिला 1 दिवसीय सामना आपण पाहणार आहोत भारत विरुद्ध इंग्लंड. तिथे देखील कदाचित रोहित मुंबईचा रोहित शर्माची बॅट चांगली बोलेल. धावा झाल्या तर तब्बल 51 करायच्यात. 5 चेंडू 6 शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती फार एंड वरून गोलंदाज ओमकारला आपण पाहणार आहोत. ओमकार संघनायक. पहिला चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक इथे तैनात आहेत. कॅच ड्रॉप केलीये. काय करतायत. हा झेल जर घेतला असता तर मात्र सामन्याला कलाटणी मिळाली असती. कॅच सोडले की मॅच सोडले विनायकने हा प्रश्न आता त्याला विचारला जाईल. अनिकेतच्या विरोधामध्ये 28 आल्या होत्या, पण ते विसरून नव्यानं सुरुवात आगासन संघाला करणं महत्वाचं होतं. हुमसाई आगासनच्या खात्यामध्ये निराशा आपल्याला पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट. 5 बॉल 4 धावा.
फक्त दिशा द्यायची होती, ऑन साईडला टर्न करायचा होता, डायरेक्ट हिट आणि पंचांची सहमती तुम्हाला पाहायला मिळेल. धावचीच्या स्वरूपात लागणारा आणखी एक मोठा धक्का बॅटिंग करताना सागाव संघाला दुसरा. तीन जरी बनवल्या विकेटच्या आधारावरती तरी चालतील. विकेटच्या आधारावरती 3 धावा चालतील. खरं तर पहिल्या डावातल्या अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 2 धावा आल्या होत्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावांची गती प्रचंड होती, पण त्यानंतर पूर्ण विराम लागला. 2 धावांनंतर तब्बल 5 विकेट गमावले होते. 3 गोलंदाजाच्या खात्यामध्ये 2 सांघिक यश. यावेळेस बॉलर्स बॅक खेळलाय, सरळ बॅटनं पुश करू आणि खुश राहू. कॅज्युअल अप्रोच तिथे आपल्याला पाहायला मिळाला. कॅज्युअल अप्रोच तेच सांगतात की इतकं लेझी राहून चालणार नाहीये, जास्त गती नाही, तुम्हाला महत्वाचं आहे. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 54 वरती. आता 2 धावांची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 1 धाव देखील विजयासाठी चालेल. तीन चेंडू आणि 2 धावांची गरज आपण पाहतोय. तीन चेंडू 2 धावांचं समीकरण आहे. 1 धाव जरी बनवली विकेटच्या आधारावरती सागाव संघाने तरी चालेल. बॉलिंग भाग वरती फार एंड वरून पुन्हा एकदा ओमकार वळतायत. पुढचा बॉल सॉफ्टवेअर डिफेन्स केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. रोहित थोडे दूर राहिले. तत्पूर्वी 1 धाव आपण पाहतोय. स्कोर इज इक्वल नाव, धावसंख्या समांतर आहे. आता इथून 2 डॉट बॉल जरी आले किंवा 2 विकेट देखील गेले तरी देखील सामना सागाव संघ जिंकेल विकेटच्या आधारावरती. चला गोळवलीचे कर्णधार आपण लवकर या, विनंती आहे. यश पाटील आले आहेत. चला जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई संघ कर्णधार देखील विनंती, आपण देखील रिपोर्टिंग करायचं. व्हाईट बॉल आणि या अतिरिक्त धाब्याने सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आणि 56 धावांचा पाठलाग सफलरित्या पूर्ण झाला. सागाव संघाचं अभिनंदन. वेल प्ले टीम सागाव. आणि हार्ड लक. या स्पर्धेमध्ये आपण